जॅकला प्रेमरोग झाला होता. तो एका कुत्रीच्या मागे लागला होता. आणि त्या कुत्री दुसऱ्या कुत्र्याच्या मागे लागली होती. तिला जॅक काही आवडत नाही कारण की जॅकचा रंग काळा आहे. मग जॅक गेला तिच्याकडे तिला सांगायला की ऐक तू असं करू नको. म्हणजे किती स्वार्थी माणूस म्हणायचं तुला. म्हणजे एक नंबर जॅक तर 2 नंबरवर येतो धंदेपणामध्ये. 1 नंबरवरचा आमचा हा जॅक आहे. हे बा बाय तुम्ही 24 तास पासाल ना याच पोझिशन मध्ये ना, असा नाही तर उलटा नाही तर पाय फेंगडे असा देशील. चला जाऊ द्या, याच्यावर टाइम नाही वाया घालायचा आपल्याला. आता आधी जे टार्गेट आहे आपलं जॅकची आंघोळ करणं खूप कठीण काम आहे. आणि त्याच्या अंगावर एवढी जसे की त्याची आंघोळ करायला डायरेक्ट तासभर पुढेच नाही, एकदम लागूनच जातो. पण मी आज फास्ट करणार आहे कारण की आज मला थोडं बाहेर काम पण आहे, जळगावला जायचं आहे. सो चलो बसलाय तिकडे. हे बाई इथे डुग्गेश्वर इथे पूजा वगैरे करतोय. एवढा मोठा रुमाल टांगून हे बा जॅक बसला इकडे. जॅक उठ, चल उठ, चल 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 त्यासाठी खाऊ आहे इकडे. चल तेरे लिए खाऊ लाया. इकडे 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 इकडे. आता याची नाटकं चालू होणार. पाणी पितो, पाणी पितो का? घे पाणी पी, जा पाणी पी. इथे ना टॉयलेटमध्ये पाणी पितो हा जॅक. इथेच पाणी पितो, दुसरं कुठेच पाणी पित नाही. डायरेक्ट नळ चालू केला की स्वतःच पाणी पितो. समजलंय की याची आंघोळ करायची म्हणून आहे ना. आता कसा मसा करेल मी आधी याची हा बाहेरच करतोय. आधी याच्यासाठी टब आणि मग्गा वगैरे सर्व लाईन लावावी लागेल. बाहेर बाहेर तो आता पळण्याच्या फिराकमध्ये त्याला समजून गेलेलं आहे की आता याची आंघोळ करायची म्हणून. हा टब, हा मग्गा, लाल लाल नामचा जॅक काढा. आणि हा जॅकचा शॅम्पू. शॅम्पू खूप भारी आहे जॅकचा, मस्त वास येतो एकदम. हे बघा. आणि हे जॅकचा ब्रश. सगळं जेवढा आपलं नाही तेवढं तर याचा खर्च आहे. तर हे ठेवलं मी इथे मस्त पैकी. पागाचा बघतोय काढू. ये रे इकडे, चाल आजा, ये ये ये. अरे वा, गुड बॉय, लवकर उठला. चल चलो जॅक, चल मस्त नऊ नऊ करू. मग मस्त सर्व बाकीच्या कुत्र्या बघतील तुझ्याकडे. बस सीट. बाकी ते घाण झालं जॅक, एकदम गंदा. हे बघा, हे बघा इथे हे एकदम घाणून गेलं डायरेक्ट. तरी 2 दिवस आड धुतलं जातं याला. ओय बस तिकडे, बस. ऐकत नाही, मार खाशीन. बस तिकडे. हाय एव्हरीवन. या ठिकाणी आमचे जे सर आहेत म्हणजे 4 पायांचे जॅक सर, यांची आंघोळ आमचे 2 पायांचे सर करताय है ना. मस्त वाटतंय ना. आणि तमाशे आमचे झालेले करून आता साधापणे सरळपणे झोपलेत. आणि असं पराक्रम आम्ही करून आलेत. हे डोळ्याला लावलंय, पाठ सोलून ठेवली आहे, भांडणं करून आता मस्त झोपलेत. सर काय वाटतं याच्याबद्दल? हे काय माहितीये का, हे डोळ्याला लागलंय ना, हे काय माहितीये का, काय? हा जॅकला प्रेमरोग झाला होता. तो एका कुत्रीच्या मागे लागला होता. आणि त्या कुत्री दुसऱ्या कुत्र्याच्या मागे लागली होती. तिला जॅक काही आवडत नाही कारण की जॅकचा रंग काळा आहे. मग जॅक गेला तिच्याकडे तिला सांगायला की ऐक तू असं करू नको. मी भले बाहेरून काळाय पण मी मधून गोर आहे. त्या कुत्रीने काही ऐकलं नाही आणि एक असा झप्पा पंजा मारला. बिचारा स्त्रियांची इज्जत करतो म्हणून तिने स्त्रीवर हात नाही उचलला, म्हणजे त्या कुत्रीवर हात नाही उचलला, पण स्वतः डोळा फोडून आला. असा जॅक या म्हणजे किती कसा झोपलाय तो, एकदम आरामात. एकदम एकदम नाही तर काही डॉग्स आहे ना खूप त्रास देतात आंघोळ करताना. नाही पहिले हा पण द्यायचा त्रास, आता सुधारला, गुड बॉय झालाय. तेच आता मोठा झाला. जाऊ देतो आणि मी पण आंघोळ करतो मस्त. मी पण इथे आंघोळ करतो मस्त. हा नळ आहे, पाणी मस्त थंड आणि हे नेचर वातावरणात आंघोळ करायची मजाच वेगळी. बाथरूम मध्ये काय सर्व काय नाही, थोडे दिवस मग नवीन घरात शिफ्ट थंडी चालू झाली की नाही, मग नवीन घरात शिफ्ट झाल्यावर थोडी ना करता येणार आहे.
नाही ते स्पॉइलर नको दिवस. स्पॉइलर नाही आहे, थोडी ना आपण दाखवलेलं आहे, फक्त शिफ्ट होणार आहे एवढा क्लू देणं तर गरजेचं आहे. तुम्हाला आम्ही थोड्या दिवसामध्ये म्हणजे महिन्यामध्ये दुसरीकडे शिफ्ट होणार आहे. सो स्टेट्यून तुम्ही बघत राहा, म्हणजे बघा तुम्ही. मी इफ यू वॉन्ट होम टू आताशी नाही सांगणार, पण थोड्या दिवसानंतर भेटेल तुम्हाला सरप्राईज. रुमाल दे, रुमाल. फायनली आपला जॅक भाऊ एकदम मस्त धुतला गेलेला. हे इकडे 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 2 तास धुवायला, जेवढी स्वतः आंघोळ करत नाही. बरोबर 1 ते 1.5 तास लागला असेल. बरोबर 1 ते 1.5 तास लागला असेल जॅक धुवायला. जॅकला हे बा आमची हिरोंडा तयार आहे. इकडे ती हिरो होंडा इथेच पार्क करायची. इथेच पार्क करायची आहे. किती लावून ठेवलंय. हे बी फुटलंय. तोंड हा, दाखव. घाल, तोंड घाल तिच्यामध्ये. हा तोंड टपा त्याचं, तोंड टपा जरा. तोंड सर टपा आप त्याचं. ऑर्गेजम प्राप्त कर रहे हो सर. अश्लील लौंडे हैं दोनों भी. ये तो है ही, उसके साथ ये भी है. बस ना. सो गाईज फायनली झाली माझी तयारी. मस्त पैकी आंघोळ वगैरे केली. बघा इथे चालू आहे मस्त जेवण. पुष्कर बा काय खातोय मस्त. दिखा रस्से में अंडा. ये बाय ए बॉय अंडा खाएगा. डुग्गेश बा येतो एक तंत्रच वेगळं आहे. चिवडच्या भाजीमध्ये वाटाणे टाकून खाते. आणि स्पेशल म्हणजे जॅक पाहता जॅक काय करतोय. अरे बापरे. आपल्या बाईची सोय पूर्ण एक पडदा हातरून दिलाय. या पडद्यावर झोपेन म्हणजे कसं बेडशीट पण खराब नाही होणार. आणि भाऊ मस्त इथे मजा आहे. बाई डेडिकेशन पाहिजे तर असं. 2च चेअर आहे ना. एका चेअरवर एका चेअरवर ही बसली होती. पण आता बा कुठे आता डायरेक्ट टेबलावर बसून गेली गणपती बाप्पा सारखी. पहा आमचा गणपती बाप्पा. वा रे वा. टेबलावर बसला डायरेक्ट. का बरं तर फक्त चेअर नव्हती 2. वाह रे वाह भाई वाह. क्या दिमाग पाया है रे तूने. रस्ता काढता ना आम्ही फक्त. काय दिसतो. सज्जन दिसतो फक्त. सज्जन नाही का मा. दिसतो फक्त सज्जन असा. तुला गाठ त्याच्याबद्दल किती सज्जन आहे हा. 100% वाला सज्जन दिसतो 100% सज्जन. चला ना पर्सेंटेज एकदम हँडसम. तू येणार तू कुठे जाणार नाही. तू आणि ईश्वर पुढे नाही अशी फिरणं मला. अरे हो पंजा. ईश्वरन पुष्करचा पंजा. ईश्वर फक्त पैसे कमावून पुढे येतो. म्हणजे इच अँड एव्हरी पर्सन हॅव देअर ॲबिलिटी आणि लायबिलिटी. वा इंग्लिश. गुड क्वालिटी अँड बॅड क्वालिटी. वाह. एव्हरीवन पर्सन हॅव द क्या इंग्लिश है. वाह. everyone person have the best quality and the bad qualities. ओके. Yeah. या गुड we गुड. are but we are must also we are always must notice वो in each every person the best qualities यस. and the utilize. ओ माय गॉड. We are utilize the best quality from this person. ओके इंग्लिश. यस. या गुड. And as you like, या ॲज अ so लाईक. you different type of variation type of and the as well as you like. ॲज वेल So लाईक. you can use and properly Okay. as Yeah. you need. यस. You will must use from this liability and ability for your personal work or your company work ओ माय गॉड. and implement your work and do the proper way. यस यस यस. Generate your asset, generate your progress, generate your सोलर पॅनल. must expand your business. That's all. Thank you.
सो फायनली गाईस मी झालोय मस्तपैकी आता रेडी आणि आता जातो स्टुडिओला. आणि डुग्गू मस्त इकडे करते घरी गव्हांची साफसफाई, कडे वगैरे काढणं. तर आज डुग्गू तर काही येत नाही, मी एकटाच जातोय. आणि काम आवडपून आम्ही जाऊ मग मस्तपैकी दुपारी जळगावला. ऊन तर भयंकर आहे पण तरी सुद्धा जाऊ, कारण काम आहे. मी तुम्हाला सांगेन काय काम आहे तर. सो चलो स्टुडिओला. आणि स्टुडिओवरून आहे ना आज हे जे कूलर आहे ज्याच्यात आम्ही बसायचो, आता हे जात आहे. हे ओमचं कूलर होतं तर हे त्याच्या घरी नेतोय तो आज, आणि त्याला पण गरमी होते. सो आम्ही ठरवलं की आज इथे पंखा लावायचा. तर तुम्ही पण सजेस्ट करा कोणता पंखा घेऊ. तसं तर मी आताच चाललोय पंखा घ्यायला. तर माझ्याकडे 2-3 ऑप्शन आहे, क्रॉम्प्टन, उषा आणि आयटमबर्ग. या तिघांमधून कोणताच बेस्ट आहे काय आता बघू. आता दुकानात जाऊन हे 3 ऑप्शन तर आहे आपले फिक्स आहे. फायनली आपला पंखा लागलाय बघा मस्तपैकी. आता काही टेन्शन नाही. आणि आता मी पण झालोय रेडी. आता मी जातोय आधी घरी, घरून डुग्गूला घेईल आणि मग मी जळगावला जाऊ. चष्मे खास लावायला चष्म्याला. चला तर रेडी आहे तर चला निघूया आता. मी घरी आलो ना तर बघा हे जॅकची सकाळी आंघोळ केली होती आणि त्याच्या अंगावरून किती मोठ्या मोठ्या ह्या गोचिड्या निघताय बघा. एवढं मोठ्या मोठ्या, हे छोट्या छोट्या तर आहेस, मोठ्या मोठ्या बघा. बाप रे बाप. अजून तर शोधल्या तर भरपूर आहे. हे बघा हे की छोट्या छोट्या. भाई साहब. अरे होय कालू डुग्गेश्वर तर मस्त आराम करतोय इथे. भाई बाहेर एवढं ऊन आहे ना खतरनाक. मग आराम नाही तर काय. काय केलं मग तू आज? आज इतका वेळ तू माझ्याशिवाय कस काय राहिली? हा काय गहू वेचले? किती दगड काढले? ठेवलंय तुमच्यासाठी. म्हणजे आता काय कराय, पोळी सोबत खाऊ का काय ते? भाजीमध्ये मिक्स करू. उठ जायचं ना आपल्याला. 5 रुपये नाही आहे, उठ. होय एक जादू सांगू का? काय आली, गाडीची बॅटरी 100% फुल केली होती. मी भुसावळला गेलो, इथून मार्केटला गेलो, पंखा आणला, परत स्टुडिओला आलो. इतकं सर्व फिरून सुद्धा गाडीची बॅटरी किती असेल? किती असेल गेस कर. 1% पण उतरली नाही. 100च होती. आणि आता घरी आलो ना हळूहळू, मग आता 96 वर आली. ऐसा वैसा मोहम्मद कर. मी आलाय ना आता, दुखणार नाही. आणले गाडी दे. अरे हमरा कलवा कैसा सोया है इधर. ए कलवा, यार कलवा उठ. हळद टाकली होती मी तर. नाही त्याच्यावरती पाय अजून कुरतडलं परत. एवढं मोठं लाल बोगदा पाडलाय त्याने, एवढं मोठं. अरे यार, तर मी हळद टाकली होती. नाही ती आहे दुसरीकडे. स्किनच्या मला पुढे स्किन अशी लाल लाल दिसते. अरे जॅकला आहे ना काय देऊ तेच समजत नाहीये. त्याला पावडर टाका, शॅम्पू आणा, याना, पण किती इचारे धुवा. तो आहे ना इथे असं खाजवतो स्वतःला, इतकं खाजवतो की डायरेक्ट एवढं असं ते लाल 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 असं रक्तासारखं होऊन जातं डायरेक्ट. काय समजत नाही. तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा यार कमेंटमध्ये की काय औषध असं लावायला पाहिजे की त्याने हे प्रॉब्लेम दूर होऊन जाईल. नुसतं अंग खाजवत असतो. गाईस, उन्हाळ्यामध्ये जी सर्वांची एक फेवरेट गोष्ट असते ती म्हणजे असते आंबा. भाई बघा, मोठे मोठे आंबे घेतले होते सकाळी घरच्यांनी. इतके भारी लागतात, इतका गोड. कोणता आहे आंबा काही मला नाव वगैरे तरी माहिती, पण इतका भारी, इतका गोड आंबा आहे ना. डुग्गेशने एक कापला होता, तो थोडा आंबट होता पहिला, पण हा जो आहे 1 नंबर आहे भाई. म्हणजे असं मन तृप्त होतं तेव्हा. कडक ऊन बाहेर, घरात AC आणि थंड आंबा, आहा 1 नंबर. तर मी आता मस्तपैकी आंबा खातो, जबरदस्त एकदम. भाई माझी बायको बा केवढी डेंजर आहे. मी आंबा खातो ना, तिच्या पोटात काय दुखतंय लगेच मला म्हणते, हो इतकं आंबे खातो, अजून एक कळला. अरे बापा, मम्मी पप्पांचं खायचं बाकी आहे म्हणून बोलली मी. 3च होते घेतलेले. घेऊ दे ना, कैऱ्या खातील. हा कैऱ्या
नको खायच्या गोष्टी आहे का आंबा नाही मग काय रे का पाहायच्या अरे गोष्टी. सकाळीच बोलले ते मला की आंब्याचा रस करू म्हणे, त्याच्यामध्ये 3 मधून पुष्करने एक मारला, 2 उरले होते, तुम्ही आता 1 खाल्ला तर दोघं खाऊन गेले, दोघंचे दोघं. नाही एक ठेवलाय मी खूप मोठा मनाचा आहे. दिलेदार मनाचा रुबाबदार एक आंबा ठेवलाय मी मध्ये. बँड लावून नाचून घ्या मग. पण भाई हे बाय पहिला आंबा होता तो एवढा खास नाही, हा आंबा म्हणजे किती स्वार्थी माणूस म्हणायचं तुला, म्हणजे एक नंबर. पण आहे ना असं मध्ये मध्ये एकदम असं लपलप झाला तो. म्हणजे मी तुला पुरावा म्हणून मी फक्त 2 फोडी खाल्ल्या आणि तू गोड आंबा आहे की पुरा लंपास केला, याला नाही. म्हणतात नवरा. नाही मी ठेवलाय अजून, त्यासाठी मी ठेवलाय. बोलू नको आता, मी नाही खाणार काही. अरे ते त्यासाठी. आणि जाऊ दे, आंबा आणि चहा आहे, कोणतं कॉम्बिनेशन बनवते तू असं? तुम्हाला दिसायचे. मी नाही घेत चहा. जास्त झाली घेऊन काय थोडी. वय तिकडे गुळाची वैबे तिकडे ते चहा कोण पिन. चहा नको पेत जाऊ ना रे, हड्डी बिड्डी टिचूड होते ना रे. बिड्डी अड्डी म्हातारी बनायचंय का लवकर? घ्यावं करते असं घ्यावच्या चक्कर मध्ये इंडियाचे अर्धे लोक हे चहा पिऊन पिऊन तर अर्धे 70,000 बळी पडले. बस 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 माकडी. नाही नाही हो, लोक मँगो शेक पिता, आम्ही मँगो चहा पितोय बघा. आंब्यावरती चहा, थंडगार आंबा आणि त्याच्यावरती चहा. वा रे म्हणजे बायको, क्या दिमाग पाया है रे तूने. कुठून कळस असं हा कुठून सुचताय असं आहे. कॅमेऱ्याच्या मागे बसलेल्या माणसाकडून. अरे हा ना, चहा इतकं कडक ऊन आहे बाहेर, उन्हात जायचंय, थंड खायला पाहिजे. तर आंबा खाल्ला ना थंड असतो तो, थंड म्हणजे ठेवला होता फ्रीज मध्ये गरम चहा. कोण बोलला आंबा थंड राहतो? हा आंबा गरम राहतो. उलट जास्त आंबे खाल्ले की तोंडावर आंब्याला हा पण मग ते तर आपण हे केलं होतं ना. गरम गरमलाच मारेल, समजलं? म्हणजे तुमच्या तोंडावर येणार नाही त्या पुऱ्या. असे पण येतानी मग चिकण्यासाठी दिसतात तुम्ही अजून दिसा. मला काळजी चिकना वाला मेरे को चिकना. घेऊन आला. भाई हम तो चले जलगांव, क्रिकेट भाई और हम चले जलगांव. क्रिकेट देख के सनाची का नाही रे, डोडी वाला रे. तू बघ हसतोय. तू कृष्णाचा जमात चलत ना, मला वाटतं आपलं डुडी डान्स करशील. एकदा बघा आज मी तो कृष्णा डान्स शिकवलाय. डुडी डान्स दिसतंय का? पप काय तू कोणता येतोय? फायनली आमचं सर्व काम झालेलं आहे आता जळगावला. आणि आता आम्ही आलेलो आहोत माझ्या एक फेवरेट ठिकाणी, म्हणजेच बघा हे माझी फेवरेट थिंग आहे. हा कोणता आहे? तंदुरी. हा तंदुरी पप आहे आणि हिचा हा चीज पप आहे. पप म्हणजे हा आमचा फेवरेट आहे, म्हणजे मला खूप आवडतो हा पप इथला. तुम्हाला वाटत असेल आम्ही हा खर्च केला आहे, तर पप्पाला भैया माझ्या मित्राचा नवरा आहे, त्याने आम्हाला ट्रीट दिली. ट्रीट फुकटमध्ये मजा मारतो. काय बोलली तू? मजा. हा जो कोण घेतलाय ना, आम्ही माझा मित्र होता तो आम्ही पपच खायला गेलो होतो. तो म्हणे हे घे म्हणे माझ्याकडून, हे खा म्हणे तू. म्हणजे त्याने टेस्ट करायला दिली मस्त आम्हाला.
आता हे खाऊन आम्ही निघतो मस्तपैकी घरी. आणि बघा डुग्गूने काय घेतलं, एवढे मोठे पॉपकॉर्न. चला सो गाईज आता फायनली आता आम्ही आलेलो आहे घरी आणि आजचा ब्लॉग होतो इथेच एंड. तर आता मी करतो मस्तपैकी काम आणि तुम्ही नक्की सांगा तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला. आजसाठी बस एवढंच. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय, भेटूया उद्या.